विद्यार्थ्यांनो, सोमवारी आपला इतिहासाचा पेपर आहे आणि इतिहासाच्या पेपरमधील 2 गुणांचे महत्त्वाचे प्रश्न या सदराखाली टिपा लिहामध्ये मी 20 टिपा लिहा काढलेल्या आहेत. आपल्याला माहितीच असेल की प्रत्येकी 2 गुणांसाठी एक टीप लिहायची असते, अशा एकूण तुम्हाला 2 टिपा लिहायच्या असतात 4 गुणांसाठी. त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सगळ्यात अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपला टार्गेट आहे 1000 सबस्क्रायबर्सचा. खूप कमी अजून सबस्क्रायबर्स आपल्याला हवे आहेत 1000चा टप्पा गाठण्यासाठी, तर तुम्ही अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला 10वी 11वी 12वी या इथपर्यंतचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळून जातील. त्याचसोबत वेळोवेळी 10वी संदर्भात 11वी ऍडमिशन संदर्भात जे काही माहिती असेल त्याबद्दल व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे. तर आपण 20 टिपा ह्या काढलेल्या आहेत, त्यांच्यात जाणून घेऊया. बघा, आता यांच्यासोबत मी वर्ष पण लिहिले ज्या वर्षी हे परीक्षेला विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला कळेल की किती महत्वाचे आहेत ते. तर पहिला आहे द्वंद्ववाद. मार्च 2023 ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर ॲनल्स प्रणाली जुलै 19, नोव्हेंबर 20 आणि सप्टेंबर 21 तीन वेळा विचारलाय. लक्षात ठेवायचं, टिपा लिहायला 2 गुण आहेत, त्यामुळे तुम्हाला टिपा लिहा ह्या पॅराग्राफ मध्ये लिहायच्या असतात. तरी पण तुम्ही त्यामध्ये पण पॉइंट्स तयार करून लिहा. मिनिमम कमीत कमी 4 मुद्दे लिहा, 4 पॉइंट्स लिहा. 2 गुणांसाठी 4 पॉइंट्स असतात, त्यामुळे कमीत कमी 4 पॉइंट्स लिहा, तेव्हा तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क मिळतील. आणि भारंभार मोठं 2 गुणांसाठी पानभर उत्तर लिहित बसू नका. 4 पॉइंट कमीत कमी आणि जास्तीत जास्त तुम्ही याचे 6 ते 7 पॉइंट लिहू शकता जास्तीत जास्त. ठीक आहे. तिसरा आपला आहे स्त्रीवादी इतिहास लेखन. हा बघा सलग विचारलाय 20, 24, 25, 24 नंतर 25 ला पण विचारला, 26 ला पण विचारू शकतात. पुढे प्राच्यवादी इतिहास लेखन मार्च 24 ला विचारलेला आहे, प्राच्यवादी इतिहास लेखन. त्यानंतर वंचितांचा इतिहास मार्च 24 जुलै 23 ला विचारलेला आहे. उपयोजित इतिहास मार्च 25 ला विचारलाय आणि जुलै 25 ला पण विचारलेला आहे, म्हणजेच एकाच वर्षी दोन्ही पेपर मध्ये हा विचारला गेला. जनांसाठी इतिहास मार्च 23 ला विचारला गेला. अभिलेखागार सप्टेंबर 21 ला. आता कारणे स्पष्ट करा हाताळताना मी बघितलं की काही प्रश्न जे आहेत जे कारणांमध्ये पण तेच उत्तर आणि टिपा लिहामध्ये पण तेच उत्तर. मग तुम्ही असं ऍडजस्टमेंट करू शकता की बाबा मी एखादं कारण पाठ केलं आणि त्यातले शब्द जर टिपा लिहासाठी आले तर आपण तेच उत्तर इकडे लिहू शकतो. जसं बघा, व्हॉल्टेर यांना आधुनिक इतिहासाचा जनक म्हणतात. हे कारण द्यामध्ये आणि जर तुम्हाला विचारलं व्हॉल्टेरवर टिपा लिहा तरी सेम उत्तर तुम्ही इथे लिहून टाकायचं आहे, काही फरक पडणार नाही. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. पुढचा आहे मराठा चित्रशैली मार्च 25 ला विचारलेला आहे. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र जुलै 25 ला विचारलंय. केसरी व मराठा जुलै 22 मध्ये विचारलेला आहे. त्यानंतर बघा, हा महत्वाचा प्रश्न दिसतो आपल्याला, प्रसार माध्यमांची आवश्यकता मार्च 19 ला विचारला, जुलै 23 ला पण विचारला आणि 25 ला पण विचारलेला आहे. पुढचा आहे मराठी रंगभूमी. हा मार्च 23 ला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. बघा, काही प्रश्न असे आहेत जे तुम्हाला स्वतः कळतील की हे प्रश्न यावर्षी येऊ शकतात. थोडस आपल्या राज्याशी निगडीत प्रश्न पण आपल्याला येऊ शकतात. पुढे आहे खेळणी व उत्सव मार्च 19 आणि जुलै 22 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे 2 वेळा विचारलेला आहे. कृषी पर्यटन जुलै 19 सप्टेंबर 21 मध्ये विचारला आहे. स्थलकोश हा मार्च 24-25 2 वर्ष सलग विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर लूव्र संग्रहालय मार्च 22 ला विचारलेला प्रश्न आहे, तुम्हाला हा करायचा आहे. त्यानंतर भारतीय संस्कृती कोश हा प्रश्न आपल्याला विचारला होता मार्च 19 मध्ये. त्यानंतर लोकशिल्पकला मार्च 19 मध्ये पुन्हा, आणि मराठी विश्वकोश हा आपल्याला विचारला होता जुलै 25 मध्ये. अशा प्रकारे बघा, हे 20 टिपा लिहा आपण काढलेले आहेत. तुम्ही 20च्या 20 जर केले तर आपल्याला 2 लिहायचे, 4 देणार आहे, 4 पैकी 2 लिहायचे. या 20 पैकी ते 2 असू शकतात, त्यामुळे 20 पैकी 20 तुम्हाला करून जायचं आहे. आता हा व्हिडिओ नंतर दुसरा व्हिडिओ येणार आहे कारणे द्यायचा, तो पण तुम्ही बघा. आणि जर इथपर्यंत पोहोचला असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा आणि कमेंटमध्ये येस लिहा, म्हणजे मला कळेल की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे. आता आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण कारणे द्या, ते पण 4 गुणांना आहेत, प्रत्येकी 2 गुण, ते आपण करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. अशीच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब
करत राहा.